Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. What is the management by exception and its advantages? याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण एमबीओ काय आहे हे डिटेल लर्न केलेलं आहे. एमबीओ प्रोसेस, एमबीओ देन फीचर्स अँड ऍडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस ऑफ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. So in today's lecture, we will start our next point, management by exception. या वर्ड वरूनच तुम्हाला लक्षात येईल management by exception. That means management concentrate on only important thing or important area. Management काय करतं तर ज्या important thing आहे याच्यावरती concentrate करेल and then other employees that means superior and subordinate concentrate on regular activities or day-to-day operation. मग जे बाकीच्या थिंग्स आहेत, बाकीचे वर्क आहे, बाकीचा जो परफॉर्मन्स आहे हा कोण कंप्लीट करणार आहे तर जी मिडल लेवल मॅनेजमेंट आहे किंवा लोअर लेवल मॅनेजमेंट आहे हे काय करतील तो टास्क कंप्लीट करतील. अँड मॅनेजमेंट बाय एक्सेप्शनच्या अंडर मॅनेजर और टॉप लेवल मॅनेजर कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली इम्पॉर्टंट थिंग्स. म्हणजे त्यांना बाकीची कामं नाही बघत आहेत ते, तर ते काय करतायत फक्त इम्पॉर्टंट थिंग्स वरतीच कॉन्सन्ट्रेट करतायत. दॅट मीन्स मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. सो इंट्रो बघा काय सांगितलंय. मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन इज अ कन्सेप्ट दॅट मॅनेजर यूज टू फोकस ऑन की एरिया ऑफ बिझनेस ऑफ परफॉर्मन्स instead of looking at the business as a whole. म्हणजे अशी इम्पॉर्टंट एरिया आहे की ज्या एरियाचा इम्पॅक्ट हा होल ऑर्गनायझेशन वरती होईल अशा ह्या इम्पॉर्टंट एरियाज वरती मॅनेजमेंट काय करेल तर कॉन्सन्ट्रेट करेल. So manager only look at the area that have large variance from the standards of budgeted projection. Every other process that is running smoothly and closely to the standard goals is ignored. आणि जर त्यांनी डे टू डे ऑपरेशन वरती पण काय केलं त्याच्यावरती पण कंट्रोल केलं आणि स्टँडर्ड गोल वरती सुद्धा कंट्रोल केलं किंवा काम करायचं ठरवलं तर जे इफेक्टिव्ह रिझल्ट आहेत ते मिळतील का नाहीये. तर इम्पॉर्टंट थिंग्स हे इग्नोर होऊ शकतात. म्हणून ऑर्गनायझेशन काय करते हिअर ऑर्गनायझेशन प्रेफर मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. सिंपल थिंक लक्षात ठेवा. मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन म्हणजे काय. मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मीन्स top level manager concentrate on only important area or key business area and other function of management concentrate on day-to-day operation and regular performance of the organization. Is it clear introduction of management by exception? Yes, ma'am. Yes, ma'am. सो त्याचे ऍडव्हांटेजेस बघा काय सांगितले. फर्स्ट आहे इट सेव टाइम. मॅनेजर्स अटेन टू रियल प्रॉब्लेम ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. सो मॅनेजर काय करणार आहेत इट सेव टाइम. मॅनेजरचा टाइम हा सेव्ह होणार आहे बिकॉज दे कॉन्सन्ट्रेट ओनली इम्पॉर्टंट थिंग इम्पॉर्टंट एरिया. ते काय करतायत फक्त इम्पॉर्टंट एरियावरती कॉन्सन्ट्रेट करतायत. दॅट्स वाय. देन मॅनेजर अटेन टू रियल प्रॉब्लेम म्हणजे ऍक्च्युअल जे ऑर्गनायझेशनचे प्रॉब्लेम आहेत किंवा रियल जे प्रॉब्लेम आहेत प्रॅक्टिकल जे प्रॉब्लेम आहेत हे एकंदरीत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. सेकंड थिंग concentrated efforts are possible at this system enable the managers to decide when and where he should pay his attention if identity crisis and critical problem. आणि बऱ्याच वेळ काय होतं आपण की ह्या गोष्टी ऍट द सेम टाइम वी कॉन्सन्ट्रेट मेनी थिंग्स म्हणजे मग कोणतीच गोष्ट अचीव होणार नाही ना किंवा कोणतीच गोष्ट इफेक्टिव्ह नाही होऊ शकत. सो इथे काय सांगितलं जातं concentrate efforts are possible at this system enable the manager to decide when and where he should pay his attention. आणि मग जे इम्पॉर्टंट एरिया आहेत मग त्यामध्ये जास्त कोणत्या एरियावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हे या मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मुळे क्लिअर होतं. Then lesser number of decision is required to be taken which enable the manager is to go into detail. आणि फक्त आपल्याला काय आहे माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारा वर्क आहे बिकॉज लार्ज ऑर्गनायझेशन आहे असं आपण एक अज्युम करू. पण at the same time we can't control whole organization.
Okay, I'm a manager and I can't control whole organization at a one time. That is why management by exception said we just concentrate on only important thing. That's why we take easily decision regarding particular key point. आणि जो की पॉइंट होता, की एरियाज होता, त्याच्याशी रिलेटेड मी काय करते, तर इझिली डिसिजन हे घेऊ शकते. इज इट क्लिअर? फर्स्ट 2 3. Yes, ma'am. Very good. Point number 4. This enable to increase span of control and increase the activity for a manager. आता स्पॅम ऑफ कंट्रोल काय आहे? स्पॅन ऑफ कंट्रोल हे तुम्हाला लर्न करावं लागेल डिटेल युनिट नंबर 4 मध्ये. स्पॅन ऑफ कंट्रोल म्हणजे काय, तर कंट्रोलिंगची एक म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे की तुम्ही कंट्रोल कसा करताय. त्यामध्ये मग नॅरो स्पॅन ऑफ कंट्रोल एक आहे आणि वायडर स्पॅन ऑफ कंट्रोल आहे. दिस इज डिपेंड्स ऑन स्केल ऑफ ऑर्गनायझेशन. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, दिस अनेबल टू इन्क्रीज स्पॅन ऑफ कंट्रोल अँड इन्क्रीज द ऍक्टिव्हिटी फॉर अन मॅनेजर. आणि यामुळे काय होतं, तर मॅनेजरची ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. यूज ऑफ पास्ट टेन्स, हिस्ट्री अँड अवेलेबिलिटी डाटा कॅन बी मेड फुल्ली. आणि नक्कीच तुमचा इथे परफॉर्मन्स काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. बिकॉज हिअर मॅनेजर कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली इम्पॉर्टंट थिंग, ओनली की एरिया, की पॉइंट. दॅट इज वाय हिअर सेड यूज ऑफ पास्ट ट्रेंड. म्हणजे आपलं ऑर्गनायझेशन कसं होतं, तर सुरुवातीच्या काळी मॅनेजर काय करतायत, म्हणजे मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन यूज करायच्या आधी ते काय करत होते, they control and then they concentrate whole organization at the same time. But under the management by control, management by exception, management concentrate on only important things. मग ह्या यूज पास्ट ट्रेंड म्हणजे तुमची सिच्युएशन आधी कशी होती ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. तुमची हिस्ट्री काय होती किंवा तुमच्याकडे डेटा काय अवेलेबल होता, ह्या गोष्टी कन्सिडर करून वी टेक फुल्ली युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. लक्षात येत आहे? सो अशा ज्या थिंग्स आहेत, असे जे ऍडव्हान्टेजेस आहे, हे मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मुळे पॉसिबल होणार आहे. इट अलाउज द मॅनेजमेंट अबाउट द गुड अपॉर्च्युनिटी ऍज वेल ऍज डिफिकल्ट. म्हणजे काय, अलार्म म्हणजे म्हणतो आपण एखाद्या गोष्टीला अट्रॅक्ट होणं, जागृत होणं, ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलेला आहे. हिअर मॅनेजर कॅन इझिली अट्रॅक्ट रिगार्डिंग इम्पॉर्टंट थिंग ऑर वेल ॲज डिफिकल्टीज, किंवा ज्या अपॉर्च्युनिटीज आहे, जे थ्रेट आहे, दे कॅन इझिली हँडल बिकॉज दे कॉन्सन्ट्रेट ओनली वन एरिया. म्हणजे तुमच्याकडे एकच काम आहे ना, मग काय करताय तुम्ही, त्याच्याशी रिलेटेड मग प्रॉब्लेम असू देत किंवा अपॉर्च्युनिटीज असू देत, वी कॅन इझिली हँडल. लक्षात येत आहे? हे कशामुळे झालेलं आहे, तर मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मुळे हे पॉसिबल होतं. देन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह यार्डस्टिक आर प्रोव्हाइडेड फॉर द जजिंग द करंट पोझिशन. आणि मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मुळे नक्कीच तुम्हाला काय होणार आहे, तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिझल्ट हे तुम्हाला बघायला मिळू शकतात. इज इट क्लिअर? हेलो मैम. बोलो, कुछ डाऊट है? यार्डस्टिक म्हणजे त्याचा अर्थ काय होतो त्या वर्डचा? प्रॉपर आता मराठीत बघायला लागेल मला. फक्त ते कशाशी रिलेटेड घेतलेलं आहे, तर लाईक अ परफॉर्मन्स. म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, तर तुमची ऍक्च्युअल सिच्युएशन काय आहे करंटची, जी मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मुळे पॉसिबल झालेली आहे, ते क्लिअर होतं. इन जनरल मग जेव्हा आपण रेग्युलर रुटीन आपलं चालूच आहे, ते क्लिअर नाही होत. मग आपण कोणत्या एरियावरती कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे आपल्याला जास्त प्रॉफिट झालेला आहे किंवा कोणत्या गोष्टी इग्नोर केल्यामुळे जास्त लॉस झालेला आहे, हा डे टू डे ऑपरेशन मध्ये क्लिअर नाही होत आहे. पण मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मुळे काय सांगायचं आहे, हिअर वी गॉट अ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिझल्ट अँड वी फाइंड आउट इझिली करंट सिच्युएशन अँड करंट पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. लक्षात येत आहे? ओके. क्लिअर क्वेश्चन? येस. एक मिनिट. सारखे मेंबर ऍड का होत आहे?
यार्डस्टिकचं मराठी मिनिंग ना प्रॉपर दिशा म्हणतो ना, लाईक प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन, त्याला यार्डस्टिक असं म्हणतात. ओके. हा ओके मॅम. एखादी गोष्ट कशी मेजर करायची हे मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन मुळे क्लिअर होतं. इज इट क्लिअर क्वेश्चन? येस. एक मिनिट. काही स्टुडंटना जरा एक इन्स्ट्रक्शन येतं, तुम्ही एकदा इनरोल झाला की परत मी सारखे इनरोल करत राहणार नाही तुम्हाला. बरेच स्टुडंट काय करतायत, एकदा इंटर होतायत, परत एक्झिट होतायत, परत एंटर होतायत. क्लास डिस्टर्ब होतो ना यामुळे, स्पेशली पठाण स्टुडंट. असं नका ना करू, नाहीतर एक तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा, लाईव्ह लेक्चरला येऊच नका. डिस्टर्बन्स फार होतो, मग प्रत्येक वेळी ऍड करत राहायला लागतं ना, किती वेळ मी ऍड करणार. सो प्लीज. Okay. So we will start our next question. It's very interesting question because this is related to the some technology. Okay. Our next question is, what is MIS? Explain its feature. MIS म्हणजे काय बघा, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. MIS काय आहे, तर इथे थोडंसं मार्केटिंग झालेलं आहे, ते आपण नंतर करेक्ट करू. MIS means मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. मग ह्या MIS मध्ये काय केलं जातं, तर डेटा रेकॉर्ड केला जातो. हा बऱ्याच ठिकाणी क्वेश्चन तुमचा असणार आहे, मार्केटिंग मध्ये पण आहे आणि मॅनेजमेंट मध्ये पण आहे आणि रिसर्च मध्ये पण आहे. अशा बऱ्याच ठिकाणी हा क्वेश्चन आपल्याला लर्न करावा लागेल. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. सो इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय बघा, अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, management information system consists of people, equipment and procedure to gather, store, analyze, evaluate and distribute needed, timely and accurate information to management decision makers. म्हणजे इथे काय केलं जातं मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये, MIS इट इज द कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम. सिंपल थिंक लक्षात घ्या, MIS काय आहे, एक कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम आहे and this system store data regarding such information like employees, creditors, shareholders, whatever it may be regarding organization. म्हणजे ऑर्गनायझेशनला जो डाटा इम्पॉर्टंट आहे, ज्या थिंग्स इम्पॉर्टंट आहेत, हा डाटा स्टोअर करून ठेवण्याचं काम MIS अंडर केलं जातं. आणि हा डाटाचं इव्हॅल्युएशन कसं केलं जातं ते पुढे सांगितलेलं आहे बघा. दिस इज information consists of people, equipment and regarding other resources and procedure to gather. म्हणजे आपण डेटा कलेक्ट करणार फर्स्ट थिंग, तो डेटा काय करतो आपण, स्टोअर करतो, शॉर्ट केला जातो, देन अनालाइज केला जाणार आहे, म्हणजे इम्पॉर्टंट जो आहे तोच घेतला जाईल, त्याचं अगेन इव्हॅल्युएशन केलं जाईल and then distribute needed information, timely and accurate information to the manager maker. सॉरी, मॅनेजर डिसिजन मेकर. जे मॅनेजर आहे, जे डिसिजन घेत आहेत, यांना हा डेटा काय केला जातो, तर सप्लाय केला जातो. इज इट क्लिअर इंट्रोडक्शन? येस. Simple thing लक्षात ठेवा, MIS it is the computerized based system. They store data, analyze data, interpret data and such types of data provide to the manager for take effective decision. म्हणजे एखादा डिसिजन घ्यायचा आणि तुमच्याकडे डाटाच नाहीये, we can take decision? No. When we provide the accurate and sufficient data, we can take easily decision any types. म्हणजे तो कोणत्याही टाइप्स असू दे. मग आपण जर डेटा असेल, आपल्याकडे अल्टरनेटिव्ह असतील, तर मात्र आपण काय करू शकतो, डेटा डिसिजन हे इझिली घेऊ शकतो. म्हणून MIS ही खूप इंटरेस्टिंग किंवा खूप फेमस आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये अडॉप्ट केली जाणारी मेथड ही आहे. फीचर्स काय बघा MIS चे. फर्स्ट पॉइंट आहे कंटिन्युअस फ्लो. A well-designed MIS provide a continuous flow of information for decision making.
Electronic cash register and computer system connect the retailers directly with the suppliers. आता हे थोडंसं मार्केटिंगशी रिलेटेड आहे. आता आपल्याला काय सांगायचं आहे, this information is related to the manager or internal area of the organization. पण first thing continuous का आहे, because a well designed MIS provide a continuous flow of information for decision maker. मग ह्या डिसिजन मेकर साठी काय केला जातो, कंटिन्युअस डेटा हा फ्लो केला जातो. मग तो क्रेडिटर्सची असू दे, शेअर होल्डरची असू दे, एम्प्लॉईजची असू दे, किंवा एखाद्या एक्सटर्नल रिसोर्सेसची सुद्धा असू शकतो. दे कॅन इझिली मेंटेन सच टाइप्स ऑफ डेटा. सेकंड पॉइंट, डिसिजन मेकिंग. MIS is a structure to provide information for decision making. MIS काय आहे, स्ट्रक्चर्ड आहे. का स्ट्रक्चर्ड आहे ते, कारण कसं आहे, MIS इट इज द कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम. ती एक काय आहे, कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम आहे. दॅट्स वाय हिअर कॉल्ड MIS इज स्ट्रक्चर्ड to provide information for decision making. It helps in practical decision making and it includes real time data. आणि टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असल्यामुळे इथे डेटा ऑलवेज अपग्रेड केला जातो किंवा अप टू डेट मेंटेन केला जातो. म्हणून डिसिजन तुम्ही काय करू शकता, इथे इझिली किंवा क्विकली घेऊ शकता असं सांगितलेलं आहे. It generate regular report and conduct studies as needed. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला नीड आहे, ज्या गोष्टीची वॉन्ट आहे, all things provided by MIS. आणि ह्या MIS स्टँडर्ड ही थिंग काय केली जाते, हा डेटा प्रोव्हाइड केला जातो. इज इट क्लिअर फर्स्ट और 2 पॉइंट? Yes, ma'am. क्लिअर फर्स्ट और 2 पॉइंट? क्लासमध्ये कोणी बॉईज आहेत की नाही रे? फक्त हार्डली 1-2 स्टुडंटचा आवाज येतो. ओके, चला आपण पुढे जाऊ. थर्ड पॉइंट, यूज ऑफ कम्प्युटर. आता आज आपण इंट्रो मध्येच बघितलेलं आहे, MIS ही कशी आहे तर कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम आहे. सो कम्प्युटर आर वाइडली यूज इन MIS, दॅट मीन्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. ह्या MIS मध्ये काय केलं जातं तर कम्प्युटर हे वाइडली यूज केले जातात. दे आर युज्ड ॲज अ टूल टू कलेक्ट, स्टोअर and manipulate large amount of data. मग हा कम्प्युटर कशासाठी यूज केलेला आहे, डेटा कलेक्ट करण्यासाठी असेल किंवा तो स्टोअर करण्यासाठी असेल, तो अनालाइज करण्यासाठी असेल, तो इंटरप्रेट करण्यासाठी असेल. ऑल थिंग्स डन बाय कम्प्युटर. ओके, कम्प्युटरमुळे ह्या गोष्टी पॉसिबल होतात. They integrate old and new data to provide information and identify trend. आणि यावरून आपण काय करू शकतो, we can easily find out companies trend. Okay. Next point, complex process. Complex process. पठाण स्टुडंटला किती वेळा ऍड करायचं, एवढं सांगते मी त्याला, ऐकत नाही. पठाण, आर यू हिअरिंग? ओके, चला, टाइम नाही माझ्याकडे इतकं वेस्ट करायला. नेक्स्ट पॉइंट, कॉम्प्लेक्स प्रोसेस. Designing and operating a MIS is a very complex process. Okay, ही कशी आहे, थोडी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. स्पेशली विथ द फर्म इन्व्हॉल्व इन ग्लोबल ट्रेड. जे ग्लोबल ट्रेडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही विचार करायला लागलात तर ही कशी आहे, थोडीशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे असं म्हटलं जातं. इट रिक्वायर
convincing each unit of the firm about the value of timely and accurate information. आणि तुम्ही काय करू शकता, MIS मुळे accurate आणि timely information ही कलेक्ट करू शकता. Structured report and control over the information make the process more complicated. आणि काय सांगायचं आहे ते, स्ट्रक्चर्ड रिपोर्ट अँड कंट्रोल ओव्हर द इन्फॉर्मेशन मेक द प्रोसेस मोर कॉम्प्लिकेटेड. आणि ही प्रोसेस म्हणजे डेटा अनालाइज करण्यापासून असेल, तो स्टोअर करण्यापासून असेल, व्हॉट एव्हर, हे कशी प्रोसेस आहे तर थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हटलं जातं. दस कम्प्युटर स्पेशालिस्ट आर युज्ड. म्हणून कम्प्युटर स्पेशालिस्ट आपण काय करतो इथे यूज करतो. इज इट क्लिअर? 3 or 4? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Next point number 5, economical. Creating large database is easy with the computer. However, MIS is concerned with needed and timely information. Hence, only relevant data is stored. This reduce the cost and efforts in the data collection. म्हणजे जेव्हा आपल्याला डेटा कलेक्ट करायचा आहे, एक्सटर्नल असू दे इंटरनल असू दे, तो डेटा कलेक्ट करण्यासाठी आपल्याला टाइम नक्कीच काय होणार आहे, जास्त जाणार आहे, किंवा आपली एनर्जी जास्त जाणार आहे, मनी जास्त जाणार आहे. पण MIS मुळे काय होतं, MIS इज इकॉनॉमिकल मेथड बिकॉज हियर वी सेव्ह अवर टाइम, वी सेव्ह अवर इफोर्ट्स, वी सेव्ह अवर रिसोर्सेस बिकॉज दिस इज द कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम. आणि इथे काही लिमिटेशन आहे का की तुम्ही फक्त इतकाच डाटा स्टोअर करू शकता? नाही, कारण कम्प्युटर असल्यामुळे हियर वी स्टोअर ह्यूज नंबर ऑफ डेटा, खूप सारा डेटा काय करू शकता तुम्ही इथे सेव्ह करू शकता. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 5. Yes, ma'am. Okay. Point number 6, variety. MIS use data from a variety of sources both within and outside the organization. म्हणजे असं नाहीये की मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे म्हणजे फक्त मॅनेजमेंटशी रिलेटेडच डेटा इथे कलेक्ट केला जातो किंवा स्टोअर केला जातो. नो, हिअर वी कलेक्ट इंटरनल सोर्सेस अँड एक्सटर्नल सोर्सेस. म्हणजे आपण दोन्ही काय करू शकतो, मेथडने डेटा हा कलेक्ट करू शकतो. दस इट हेल्प द मॅनेजमेंट मॅनेजर इन एक्सप्लोरिंग रिसर्च. आणि याचीच हेल्प तुम्हाला कुठे होणार आहे, रिसर्च मध्ये होऊ शकते. Then future oriented. Marketing environment is a dynamic. आता हे मार्केटिंगशी का सांगितलेलं आहे, because here we collect external data also, that's why. Thus, MIS is a device to collect information for solving problem and anticipated future changes. MIS is both present and future oriented. म्हणजे फक्त आपण फ्युचर ओरिएंटेड नाही म्हणू शकत, तर प्रेझेंट ओरिएंटेड का, कारण करंटचा डाटा सुद्धा काय केला जातो, MIS मध्ये कलेक्ट केला जातो. And such a types of data is useful for the decision making regarding future. म्हणजे फ्युचर मध्ये एखादा डिसिजन घ्यायचा आहे किंवा फ्युचर मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी रन करायची आहे, दॅट टाइम MIS ऑल्सो युजफुल इन्फॉर्मेशन, युजफुल मेथड्स. लक्षात येत आहे? म्हणून MIS ला फ्युचर ओरिएंटेड असं म्हटलं जातं. फ्लेक्झिबल. MIS इज अ फ्लेक्झिबल. MIS कशी मेथड आहे तर फ्लेक्झिबल आहे. New change should be incorporated easily, quickly and smoothly. म्हणजे कम्प्युटराइज बेस्ड सिस्टीम आहे, एखादा डेटा आपण काय केला, रेकॉर्ड केला आणि त्यामध्ये आपल्याला वाटलं की अरे यामध्ये थोडासा चेंज करावा लागणार आहे, वी कॅन इझिली एडिट सच टाइप्स ऑफ डेटा. ओके, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज चेंजिंग रॅपिडली. आणि ती इन्फॉर्मेशन किंवा जी टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही सेम असते का? नाही, ही त्याचं अपग्रेडेशन हे नेहमीच होत असतं बघा. सो हिअर वी कॅन चेंज इझिली सच टाइप्स ऑफ टेक्नॉलॉजी. When such new techniques are used, accuracy and utility of information improve. आणि नक्कीच काय सांगितलं जाते इथे, जेव्हा आपण अपग्रेड टेक्नॉलॉजी यूज करतो त्याचा रिझल्ट आपल्याला कुठे मिळणार आहे, आपल्या क्वालिटी वरती, आपल्या रिझल्ट वरती बघायला मिळेल. इज इट क्लिअर? Yes. क्लिअर झाला? Yes, ma'am. ओके, फर्स्ट क्वेश्चन आपण कोणता बघितला? फर्स्ट क्वेश्चन विसरला.
First question. Management by exceptions and its advantage. Very good. Management by exception and its advantages. And second question. What is MIS and its features? MIS and its feature. Very good. So now we start our third question. Decision making techniques, traditional and modern techniques. What is mean by decision making? डिसिजन मेकिंग म्हणजे काय, डिसिजन कसे घेतले जातात आणि त्यासाठी ऑर्गनायझेशन कोणते टेक्निक्स यूज करतात, त्या बेसवरती आपला नेक्स्ट क्वेश्चन हा असेल. सो डिसिजन म्हणजे माहिती आहे आपल्याला, वी टेक द डिसिजन फ्रॉम व्हेरियस अल्टरनेटिव्ह. आपल्याकडे काय असणार आहेत, बरेच अल्टरनेटिव्ह आहेत. ह्या अल्टरनेटिव्ह मधून आपण काय करतो, एक बेस्ट अल्टरनेटिव्ह चॉईस करतो बेस्ड ऑन अवर रिसोर्सेस, बेस्ड ऑन अवर प्रॉब्लेम. ओके, सो काय आहे बघा इंट्रो. Decision making has become a complex problem. A number of techniques are available within help the decision taking decision. The nature and significance of decision will determine the types of techniques to be used. म्हणजे बेसिकली काय सांगितलं जातं, डिसिजन मेकिंग बिकेम अ कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. डिसिजन आपल्याला कशासाठी घ्यावा लागतो, तर जे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत ऑर्गनायझेशन मध्ये ते कसे सॉल्व्ह करता येतील त्यासाठी डिसिजन हे घेतले जाणार आहेत, किंवा डे टू डे ऑपरेशन मध्ये सुद्धा डिसिजन हे घेतले जाऊ शकतात. अ नंबर ऑफ टेक्निक्स आर अवेलेबल विथ हेल्प्स इन टेकिंग डिसिजन. पण हे ज्या टेक्निक्स आहेत ते आपण कधी यूज करतो, जेव्हा तुमचा प्रॉब्लेम हा कॉम्प्लेक्स आहे त्यावेळी ह्या काही टेक्निक्स आहेत पुढे आपण ज्या लर्न करणार आहोत ह्या टेक्निक्स आपण यूज करतो. The nature and significance of decision will determine the types of technique to be used. आणि तुमच्या डिसिजनची क्वालिटी म्हणतो किंवा सिग्निफिकंट महत्व हे कशावरती डिपेंड्स असणार आहे, तुम्ही कोणतं टेक्निक्स यूज केलेलं आहे याच्यावरती ते डिपेंडेबल असू शकतं. The selection of appropriate techniques depends upon the judgment of decision maker. आणि त्या डिसिजन मेकरच्या जजमेंट वरती डिपेंडेबल असेल. द डिसिजन मेकिंग टेक्निक्स कॅन बी क्लासिफाईड इनटू ट्रॅडिशनल अँड मॉडर्न. आणि त्या कोणत्या आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. इंट्रो लक्षात आला? Yes. देन टेक्निक्स ऑफ डिसिजन मेकिंग. मग टेक्निक्स कोणत्या आहेत बघा. टेक्निक्स क्लासिफाईड इनटू टू कॅटेगरी, प्रोग्राम्ड टेक्निक्स अँड नॉन प्रोग्राम टेक्निक्स. प्रोग्राम टेक्निक्स इन्क्लूड्स probability theory, game theory, question theory, linear programming, simulation, decision tree. And non-program techniques includes brainstorming, Gordon techniques, attribute listening, and catalog techniques. Okay, अशा टेक्निक्स आपल्याला लर्न करायचे आहे. So probability techniques, that means program techniques. So first आहे probability theory. प्रोबॅबिलिटी तर तुम्ही लर्न केलं असेल मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक मध्ये. ओके, FY BCom मध्ये. प्रोबॅबिलिटी काय आहे, दिस इज द स्टॅटिस्टिकल टूल्स. प्रोबॅबिलिटी, दिस इज द स्टॅटिस्टिकल टूल्स, is based on the assumption that certain things are likely to happen in future in manner which can be predicted to some extent by assigning various probability. आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे काय म्हणतो आपण, एक शक्यता दर्शवतो. ओके, ह्या गोष्टी होऊ शकतात. की आपल्या मग एक्सपिरियन्स वरती, आपल्या जजमेंट वरती, आपल्या इमॅजिनेशन वरती डिपेंड्स असतात. इन दिस टेक्निक P of matrix and decision tree are constructed to present variable. आणि ह्या assumption वरून आपण काय करतो, हियर वी प्रिपेअर वन ट्री. आणि एक ट्री अशी बनवली जाते प्रॉपर, आणि त्या ट्री मधून मग एक वेगवेगळे सोर्सेस असे दाखवले जातात बघा. तर ही पॉसिबिलिटी आहे, हे डिसिजन घेऊ शकतो, मग हा डिसिजन घेऊ शकतो, मग हा डिसिजन घेऊ शकतो, व्हॉट एव्हर. लक्षात येते? सो हियर वी prepare a specific tree regarding or based on our assumption. सेकंड पॉइंट, गेम थेरी. गेम वरून लक्षात आलं असेल, आता इथे आपण गेमच करतो डिसिजन घेण्यासाठी. सो गेम थेरी हेल्प्स इन मेकिंग डिसिजन अंडर कॉम्पिटेटिव्ह सिच्युएशन. आणि या कॉम्पिटेटिव्ह सिच्युएशनला कसं फेस करावं त्यासाठी ऑर्गनायझेशन काय करते, गेम थेरी यूज करते. It was basically developed for use in war so that action of army can be decided in the light of action taken by opposite army.
आणि ह्या आर्मीमध्ये जास्त ही डिसिजन थेरी यूज केली जाते असं म्हणतो अपोजिट आर्मीसाठी. द टर्म गेम रिप्रेझेंट अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन 2 or more पार्टीज. आणि ह्या गेम थेरीमुळे मात्र नक्कीच काय होऊ शकतात तर कॉन्फ्लिक्ट हे क्रिएट होऊ शकतात, कारण इथे तुम्ही इथिक्स वगैरे काही फॉलो नाही करत. लक्षात येत आहे? म्हणजे आपण आपला प्रॉफिट कसा झाला पाहिजे, आपण सेफ कसे झालो पाहिजेत, ह्या इंटेन्शनने ही गेम थेरी यूज केली जाते. इज इट क्लिअर फर्स्ट और टू? Yes, ma'am. Okay. Question theory. It is also known as waiting line theory. Question theory ला waiting line theory सुद्धा म्हटलं जातं. To be applied for the maintaining a balance between the cost of waiting line and cost of preventing the waiting line in respect of utilization of personal equipment and services. म्हणजे ह्या थेरीचं वेटिंग लाईन थेरीचं इंटेन्शन काय आहे? हिअर वी यूज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अँड रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे कॉस्ट ही कशी रिड्यूस करता येईल, सिंपल थिंग लक्षात ठेवा. याच्यावरती ही थेरी काय करते तर कॉन्सन्ट्रेट करते. नेक्स्ट आहे लिनर प्रोग्रामिंग. लिनर प्रोग्रामिंग हे माहिती आपण मॅथमॅटिकल मध्ये लर्न केलेलं आहे. दिस टेक्निक इज यूज टू डिटरमाइन द बेस्ट यूज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस फॉर अचिव्हिंग द गिवन ऑब्जेक्टिव्ह. आणि सेम सांगितलेलं आहे इथे सुद्धा. लिनर प्रोग्रामिंग मध्ये मात्र ही मॅथमॅटिकल टेक्निकल टूल्स असेल, त्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, हिअर वी यूज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस फॉर कम्प्लिटिंग